म्हणजे मुलगी आणि मुलाची ओळख करून देणं महत्वाचं आहे. ठीक आहे ना. ए पौर्णिमा, अगं ए पौर्णिमा, काय ग तुझे चाळे मला खरंच वाटत आहे बघ. अगं आपले बंद कर, तू जवान झाली. अगं तुला समजत नाही का ग? अगं आपल्या शाळेची विद्यार्थिनी, तू शाळेत जाते ना? असे खालखोल डोळे करून नाही बघायचं. आता तू लग्न जोगती झाली ग, कधी समजणार तुला? अगं तू आपल्या पप्पाशी बोलते ना, नवीन पप्पा. कोण? अगं नवीन पप्पा बोलते, तुला भाऊ पण आहे. हा बाबा नमस्कार. नमस्कार. सुखी राहा बेटा. बाळा माझ्या बाळा बाळा रे, ते येणारी तुझी आई आहे. तुला त्या आई समजून ओळख करून देते. शांता गे शांता, तुझा मुलगा बाळा. कृष्णा. ये माझ्या सोन्या. बोलून ओळख काय करून आपली ओळख म्हणजे 5 लावायच्या पहिले ओळख. अहो जाऊ द्या, मग बोलते मी. म्हणजे पोरं बारं माहिती म्हणून प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे का नाही? असं केलं तर सगळे चालू आहे. अहो मी तुमच्या लेकराला ओळखते. हा ठीक आहे. बाबा हा आईचा मंगळसूत्र. ऐका बाबा, थोडा लंबा चक्र आहे. हो माझा पाठीनच लंबा आहे. बा पाठीनच लंबा आहे. पाठलं करावं. झाला का रे गंग्या? प्रेम होत का बे? वाघा धूम सुटली. हे कावं वाघातून सुटली, पाऊस आला गेला तर म्हणून लवकर घराकडे गेला तर चांगला राहील. अरे चाल जाऊ रे मित्रा. अरे घराकडे जाऊ रे. अरे चाल जाऊ रे मित्रा. घराकडे जाऊ रे. चाल जाऊ रे मित्रा. घराकडे जाऊ रे. चाल जाऊ रे मित्रा. घराकडे जाऊ रे. माझ्या लाडाचे नारी शांता शांता शांता. काय बा? आपल्या दोघांचे मुलगा आणि मुलगी. अहो ये आपले पोरं शाळेत गेले. आपले पोरं शाळेत गेले. चला ना घरा, चला ना घरा. पौर्णिमा. अगं ए पौर्णिमा. काय दादा? अगं आता तू माझी बहीण झालीस. होय दादा. आपण भाऊ बहिणीचं नातं. आई बाबा, मला आई मिळाली, तुला बाबा मिळाला. होय ना दादा. झालं. आणि आता सुखी संसार आपला चालू झाला ग. झालं. बहीण भावाचं नातं किती प्रेमळ असतं ग. होय दादा. आईला आवाज दे. आई, अगं ए आई, आई. आई, अगं दादा आवाज देत होती. काय परमेश्वरा, आता वैमानाच्यानं बोलणार नाही होत. माझी कंबडे गेली. का सांगू आता, माझे त्याला काम पण नाही होत. पण केली पाटलाले नवरा. काय नाही हो, पण मनाने मोठा चांगला बाई माणूस, मोठा साजरा माणूस आहे पाटील. काही असो ना, मनाने मध्ये मला आवडलं, खूप आवडलं बेटा. काय काय गाई? किती सुंदर आहे. ए बाळा, काय गाई? बाळा जरा जरी तुझी मी सावत्र आई असली ना रे. अरे तुझी आई तुला सोडून गेली, पण मी सावत्र नसून तुझी सक्की आई आहे रे. हो गाई. तुझे सगळे हट्ट पूर्ण पुरविले मी. बाळा बाळा, मी तुझी आई रे. बाळा मी
तर तुझी आई बाळा होय गाई खरंच बोलली. जरी तुझी सावित्री आई असली ना, ही सावत्र आई तुझ्या पक्क्या सख्या आईप्रमाणे आहे रे. होय गाई म्हणून काय म्हणतो आई मी, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, मेरी माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, मेरी माँ. काय गाय झालं ना, किती सुंदर आहेस का तू. आता भूक लागली आहे. बाळा, मला कधी परत समजू नको रे. नाही गाय नाही दादा, समजणार. हे माझ्या सोन्या आणि हे तुझी बहीण रे. पौर्णिमा काय म्हणतो, ए शांता का म्हणता? का म्हणता ऐकते का, अखियों से रहने दो, अखियों को रहने दो, अखियों का सफा, अखियों को रहने दो, अखियों का सफा. तुमसे दिल की उलटी गलियां, अखियों को रहने दो, अखियों के आसपास उलटी गलियां, अखियों को रहने दो. शांता लाल लोभ करू ग, करू ना. मुली मुलाचा लाल लोभ करू ग, मुली मुलाचा मिळाले सुगंध दोन्ही फुलाचा लाड लोभ करू ग, मुली मुलाचा मिळाला सुगंध दोन्ही फुलाचा लाड लोभ करू ग. बोल बोल ग, बोल बोल ग, मिळाला सुगंध दोन्ही फुलाचा लाड लोभ करू ग. का म्हणता? आता कमी म्हणलो, सर्वच झाला लाल लोभ आपण केला मुला मुलीच्या. आता मी चाललो वावरात. वावरात जाता वावरात चाललो म्हणजे पोरबा पाहिजा.
ते मधातली खांड नाही का मोठी डगर आहे फुटली असलं तर पाणी जाईल एवढे. खांडीला ना खांडाय पाहिजे पराठीमध्ये डुकरं बसते उपसून टाकते. बोराबा पाहिजा अहो हे कारभारी लवकर ये जा. बाबा मला जमत नाही. मला जावसं लागत नाही बांधल्यावर. बरोबर आहे. एवढ्या दिवस झाले बायको नाही दिसली का नाही. अहो हे कारभारी लवकर ये जा. तुमच्यासाठी करून ठेवते. जेवण नाही का लवकर या. पोरं शाळेत जाते. लवकर ये जा. आई अगं हे आई आई ग काय बाळा अगं भूक लागली जेवण दे. आम्ही जेवण करतो आणि ताई सोबत शाळेत जातो. बस ना बघ. ए बाळा जेवण करतो ना रे. चल कर सुरुवात. पौर्णिमा दादाला चारून दे ना ग. ए बाई चारलं का दादाला. ए बाळा करायचं. हम तुझे सूरज कौया चंदा तुझे दीप कौया तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा रात दुलारा. मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा रात दुलारा. तुझे सूरज कौया चंदा तुझे चंदा कौया तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा रात दुलारा. तुझे सूरज कौया चंदा तुझे दीपक होया तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा रात दुलारा. मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा रात दुलारा. आई काय गाई मी काय म्हणतो आई जेवण वगैरे झालं. आमची बॅग ते का आई आम्ही शाळेमध्ये जातो ताई सोबत. ए पौर्णिमा जा बॅगात. अगे पौर्णिमा दोघे भाऊ मिळून जायचं. होय काय कृष्णा काय बरोबर जाशील. हो बरोबर नाही नाही तुझी बहीण जबान आहे. हो हो बरोबर नसेल हो बरोबर नाही नाही. अरे या गावचे पोरं छेडतात. होय अरे पोरं चांगले नाही तिथे. नाही का चांगलंच आहेत मुलं. होय बाय आई बाय बाय. काय करून जायचं तुझी कंबर नाही वाकत लागते. बाय 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 बाय. चल ताई जायचं शाळेत. होय दादा जायचं ना. चाल. अरे कितना सुंदर कितना प्यारा ये सारा संसार है. इस संसार में सबसे प्यारा भाई बहन का प्यार है. इस संसार में सबसे प्यारा भाई बहन का प्यार है.
कितना सुंदर कितना प्यारा ये सारा संसार है, कितना सुंदर कितना प्यारा ये सारा संसार है। इस संसार में सबसे प्यारा भाई बहन का प्यार है हो। इस संसार में सबसे प्यारा भाई बहन का प्यार आली आपली शाळा. चल शाळा भरली बघ. चल लवकर जायचं. चला 2 महिन्याचा काळ लटून गेला. माझ्या बहिणीच्या पाठ झाला पण मी बहिणीच्या घराला गेलो नाही. पण माझ्या बहिणीने फोन नाही कर शकली का भाऊ ते आपल्या घरची चांगली आनंदात आहे मजात आहे. पण भावाला ती विसरून गेली. पण भाऊ तिला नाही विसरला. गण्या कोटी गेलास रे चाय आणणार रे गण्या. हा चला आपण बाईच्या गावाला गेलं पाहिजे. प्रभूला चालत गेलं पाहिजे. नाही तर रस्ता काय जमणार नाही. उक्या उक्या गेलं तर काय चांगला रस्ता नसणार. अरे कंकरिया मार के जगाया मेरे सपनों में आया बालमा ओ बलाओ मेरे सपनों में आया बालमा बलाओ कंकरिया मार के जगाया मेरे सपनों में आया बालमा बलाओ मेरे सपनों में आया बालमा बलाओ. चला बोलत चालत बहिणीच्या घरी आलो. बहिणीला आवाज दिला पाहिजे. बाही बंगलं माझे बाही बाई व शांताबाई व माझ्या लाडक्या बहिणी बहिणी व शांते हे चालत हो. तू पाटलाच्या घरची झालीस आणि मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून आला. त्या पाटलाच्यानं का जमते रे. काहून काहीच नाही जमा का. भुजला पापड तरी मोडणं बनते का. 2 महिने काहून तर तू करू चांगली आहे. त्याच्यामध्ये आलं जाऊ जेव्हा थांब हे गोष्ट चुप राय. सांगू तुले पोरं गेले शाळेत. अरे पाटील गेला वावरात आणि मी एकटी आहे घरात. बरी संधी भेटली रे बंड्या. संधी भेटली वा आपल्याला. चांगलं राहील आलो तर काय गोष्ट सांगायला पाय. तुला हे कमालाची गोष्ट सांगायला एक कमालाची गोष्ट सांगायला तुझ्या गावाकडे आले बहिणी कोणती पाय. आता तुझं एक सावत्र मुलगा आणि तुझी पोटची मुलगी मारे पाय. अरे माझे सक्का आणि सावत्र मला एकच समान आहे रे. अहो कोण कोणाचे होते त्या जमान्यात. अरे तुला म्हणायचं तरी काय नाही मला म्हणायचे हे भाई तुझ्या त्याचं लग्न झाला. अच्छा तर तो बायकोला घेऊन आणि त्या पाटलाला घेऊन अलग राहील. उद्या तुझ्या जीवाचं काय हाल होईल. आणि कधी तो तुझ्या एक काम करशील
पहिलं का नाही सीताना काम घेशील आपल्या पोरीचे लग्न करून घेशील केल्याच्या बाद तुझ्या इकडं तुमच्या इकडे 20 एकर जमीन आहे ना आहे. आता 10 एकर आपल्या नाव लिहून घेशील पहिलं नाही तर तू माय गोष्टी ऐकशील नाही ना तू गड्ड्यात पडशील. ए बंड्या अरे तुला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षातच आलं बघ. आलं का लक्षात तेच गोष्ट सांगायला आलं मी कथा पाटलाशी लग्न काय असं तसं केलं का रे? नाही मी कोशी मध्ये असं तसं केलं म्हणून जागा आहे 20 एकर. जागा आहे 20 एकर. करेक्ट ना? आणि त्याचा पहिल्या बायकोचा मुलगा ए बंड्या काय सांगू रे तुले? अरे 17 भाऊ पक्का वैरी. बरोबर आहे 17 भाऊ पक्का वैरी. अरे पोटचा 5चा तो काय माझा होणार रे? खरंच ना तो काय माझा होणार नाही. आता कसं असं का जवळ त्या पोटात काय 9 महिने 9 दिवस काय मी आपला वृत्रात वाढवली का रे? नाही. याला असा खुन्नस पैदा करते ही शांता आणि याला असा दूर करते मगच म्हणे शांताबाई. मामा मारा नाव ठेवलं ना शांताबाई. चटक मटक शांताबाई. चटक मटक शांताबाई. हे बंड्या बाई अरे कोणी पाहून घेतील आपल्या गोष्टी झाल्या आता मी गावाकडे जातो. कोंबड्याची मटण नाही का रे? कोंबड्याची हो कोंबड्याची मटण बडी मागात पडेल मला. चुपरायला घेऊन आणली आहे. मला सांगतो पाटीला बांधला गेला म्हणते. अरे त्याची येवाची ऐकणारी त्या पाटलाला मी तिकडं कडवते फोन करते तिकडं थांब म्हणते थोड्या वेळ. कोणी बांधली लय दिवसाचा आला असणार रे. दे ना लवकर जा. अरे याच्या पहिले फोन करत जा. बरं त्याला घरी कोणी नव्हते का? फोन केला तर अरे चार्जिंग खतम झाली. खतम झाली हो झाली. चार्जिंग करून घ्यायचो. जा लवकर. या पाटलाला ही शांताबाई आपल्या बाहोबाशात घेते आणि आपल्या प्रेमात एवढी गुंग करून घेते आणि 10 एकर जमीन आपल्या नावानं करते. आणि या कृष्णाला एवढं सावत्र पण करते की त्याचा जिना मुश्किल करते. मुश्किल शांताबाई. ताई काय दादा आपल्या शाळेला सुट्टी झाली. चल निघून जाऊ घराकडे लवकर. जायचं चाल. भाऊ म्हणे आपल्या बहिणीला हो समजावून दिला. भाऊ म्हणे आपल्या बहिणीला हो समजावून दिला. म्हणे आपल्या बहिणीला समजावून दिला. माझ्या बाई ग बाई बाई समजून सगळी बहीण होती होती. तुला सगळी बाई माझ्या बाई ग बाई बाई
तुला कधी विसरणार नाही होते तो मी ग्वार तुला कधी विसरणार नाही होते तो मी ग्वार बाई ग बाई तुला सखी बहीण होती तुझ्यासाठी सुंदर सावर हो पाहिन खरोखर तुझ्यासाठी सुंदर सावर हो पाहिन खरोखर अग बाई ग बाई बाई तुला सखी बहीण हो दिले ताई काय दादा अगं तुला सत्य बहिणीचं प्रेम देईन ताई तुला कधी विसरणार नाही ग होय दादा तुला कधीच विसरणार नाही नाही घरी आलो होय दादा थांब आता भूक लागली ग तुला नाही लागली भूक मला पण लागली तुलाही लागली ना होय दादा मी आईला आवाज देतो दे देऊ आवाज आवाज दे आईला आईला आवाज देतो होय दादा आई ग आई म्हटलं महागे आई 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 ग आई अगं आई कुठं गेली असेल ग आई आई होय आई भूक लागली का मग तुला होय जाई आई दादाला ना मला पण भूक लागली जेवणला दे ना तुला भूक लागली ना होय आई चुपचाप घरात जाणं जेवण करता उठ बाहेर जाणं जेवण करता पहिल्या घरात जा बॅग खाऊन जा काय झालं आई काय झालं ग हो ग आई भूक लागली जेवण दे आई हो भूक लागली हो भूक लागली ग आई तुला जेवण देऊ अरे तुझ्या बापाला काही का मला नोकरी म्हणून आणली का रे खाऊन काय झालं काय हा 6 महिन्याचा जमाना झाला 6 महिने चांगली वागली साई आणि आता काय झालं काय गुन्हा केला मी अरे तुझ्या बापाने या राजवाड्याची राणी म्हणून आणली मला राणी इथं का नोकरी म्हणून आणली का कुत्र्या तुझं जेवण लागलं तर नोकर म्हणून राहिली साई मला सगळा सत्यानाश आहे कुत्र्या तुझ्या पायी काऊन कोणाला मरते का कुत्रा राहिली ग लैला मजनू झाला प्रेम तू झाला इकडे इकडे ये अगं असं काय झालं आई चुप राय चल मागो मागो हो काय जे वारले अगे पौर्णिमे सगळा मी करते तर तुझ्यासाठी सगळा करते तर तुझ्यासाठी आणि तू त्याच्याकडून खाली डॉक्टर त्याला पैदल पाय सांगते आय चुपचाप नाही तर चढलं मारीनं तुझा गाळपोट इकडला तिकडं करीन दार ए पौर्णिमे चुप ए इकडं तुझ्या देव का रे कुत्र्या भात भिकाऱ्या अगं असं काय गुन्हा घातला आई माझ्या हातून की असं करून राहिली साई ए चुपराय ए पौर्णिमे काय सांगू तुम्ही मला कोणी पोटचा पाचचा आहे का अगं आहे तू माझ्या पहिल्याची तू काही केला 9 महिने 9 दिवस आपल्या उद्गात ठेवले अरे 9 सुताचा पाना मी तुले पाजली होय काय काही असेल ना अगं काही असेल सगळा होईल तुझा तुले मी का डोक्यावर घेऊन जाणार का पिकला पान कधी नाही कधी गळून पडते आजा पडते ग आता मी मरीनच
मग सगळी इस्टेट कोणाची होईल? माझीच होणार आहे, तुझी होईल ना. पण आई, काय? आपला दादा पण आहे ना. अगे अगे तो पक्का सच्चा भाऊ पक्का बैरी, तो का माझा पोटचा हो का गे? अगं पण तो दादाच होय ना, मुलगाच होय ना तुझा. तो काही माझा पोरगा बिलगा काही नाही. अगे 9 महिने 9 दिवस मी तुला ठेवली, तू माझी पोरगी, तो माझा कोणी लागला, समजला ना? आई सावत्र असेल पण तुझा मुलगाच हो ना. अगं हे आई, लागे तू खरा. असं काय वागतेस आई? असं काय वागतेस ग आई? माऊली 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 ग आई तू माझी सावली. 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 माऊली 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 ग तू माझी सावली. माऊली 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 ग आई तू माझी सावली ग. तू तर मी तुझी सावली ग, तू तर मी तुझी सावली ग. माऊली 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 ग आई तू माझी माऊली. माऊली 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 ग आई तू माझी माऊली. एवढा प्रेम उतून चालय का राजलीला? तुला किती वेळा सांगितले काय मी काही काम करत नाही, मदत नाही याचा म्हणली, पण तुझी पाठ खाजवत आहे दारे. तुझी पाठ खाजवते का रे? वारले गाडी तुला मात नाही तर तोडते काही हो. ओसी समजते का गे? शांताबाई ना, शांताबाई. आणि दारे आता तू बाहेर निघली तर तुझी चांगली फास नाही पाजवली ना, नावाची शांताबाई नाही तर. काय देवा, काय वेळ लागली बाबाने म्हटलं माझं लग्न करावं, पण मी म्हटलं बाबा तुमच्याच गंधाचा विवाह करून टाकू. 15 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई निघून गेली. मला वाटलं आई येईल तर आईचं प्रेम मिळेल, पण काय 6 महिने आई चांगली वागली आणि काय चरणांना असा कोणता गुन्हा घडला माझ्या हाताने. हा दैवगतीचा फेरा, हा दैवगतीचा फेरा. दैवगतीचा फेरा, दैवगतीचा फेरा.
आता काय करावं? आता येईल आमच्या घरचे. आता पा आपल्या पाहोबाशा अशी गुंग करते पाटलाला. याव याव जरा बांधायकडे गेलो, परत या पावसामुळे जरा जास्तच ह्या झालेली आहे. सोयाबीन तर पूर्ण टिचकून गेली. आता घराकडे गेलो पाहिजे. कधी लागेल वेळ तुला गोहळी बंगाली. कधी लागेल वेळ तुला गोहळी बंगाली. बघून घे मूर्ती सावळी. बघून घे पांडुरंगाची. बघून घे मूर्ती सावळी. बघून घे पांडुरंगा. घरी आलो. कुठं गेली असेल माझी पत्नी? मुलं बाळ शाळेत गेले असतील वाटते मला. घरी नाही तर कुचकाच करत राहते ते दोघही. कार बाळले माझे लाडाचे लारी. शांता शांता ग शांता ग शांता. का म्हणता? शांता का म्हणता? का म्हणायचं? वावराकडे गेलो होतो. झाला अहो सांगून दे ना. खांडे पाहिलं? खाली पाहिलं, पण मला सांग का? आपला सोयाबीन तितकून राहिला आहे. ए चुप राहता ना. ए हॅलो दादा. काय म्हणलं? काय म्हणता? सोयाबीन आपला तितकून राहिला. उद्या बाया म्हणतो. अहो मी बाया बरोबर सांगते. सांगू तुम्हाला? सांगू तुले. अहो ही घरी चुप राहतो बरं. पोरं शाळेत गेले. पोरं शाळेत गेले. हात पाय धुवानं. हात पाय धुतो पण घरा हो जाऊन ना. अहो जाऊन ना. थांबलं का? थांबलं लाड. अहो थांबलं. आता पाय मुरली असली तुळस न मुरला का मी. तुला समजायला पाहिजे पोरं केलं काय. पोरं राहिले आपलं करायला काय आहे. हो कौन कहते हैं बुढ़े इश्क नहीं करते? कौन कहते हैं बुढ़े इश्क नहीं करते? करते हैं मगर उस पे कोई शक नहीं करते. कोई शक नहीं करते. का म्हणते? हाँ मी का म्हणलो सोया ओ थांब ना वा लेंबारी फिरकायला गोष्ट करायची. आणखी काय गोष्टी? पोरं शाळेतून आल्यावर काय जमते का? काय प्रेमाचे दोन शब्द बोललो असतो. का म्हटलं? ऐकशील माझ्या गोष्टी? का? आपला शेतीला
आहे ठीक आहे लेमारी मी काय म्हणलो आपली सोयाबीन टिकून राहिली आणि पराठी डुकरायला म्हणला मागचे मा भयंकर नुकसान केला अरे बोलला कापताना डुकर बोंडे खाला का बा? हो तर मी का म्हणतो तू असं कर 10-20 बाया म्हण आणि ते पहिले सोयाबीन काढ सोयाबीन टिकून राहिली का म्हणतो मी काय म्हणते मला तुमला सांगू ना हो, बोल ना. पहिलं घरात चला मग का अरे घरात जाऊ नये याव आलो गाव दिलाच्या दिला बरा याव दिलाच्या दिला बरा दिलाच्या दिला बरा रंगमाला रंग तुम्ही भरा रंगमाला रंग तुम्ही भरा याव दिलाच्या दिला बरा याव दिलाच्या दिला बरा रंगमाला रंग तुम्ही भरा रंगमाला रंग तुम्ही भरा याव दिलाच्या दिला बरा याव दिलाच्या दिला बरा काय म्हटलं मला काहून तुझ्या चेहऱ्यावर फरशील ना चवडियाना जरा दिल बरा चवडियाना जरा दिल बरा इश्क बाजीचा सौदा करा इश्क बाजीचा सौदा करा चवडियाना दिल बरा चवडियाना दिल बरा इश्क बाजी का सौदा करा इश्क बाजी का सौदा करा चवडियाना जरा दिल बरा चवडियाना जरा दिल बरा इश्क बाजीचा सौदा करा इश्क बाजीचा सौदा करा इश्क बाजी का सौदा करा इश्क बाजी का सौदा करा झाली खुशी नाही का असं बरं वाटलं ना बरं पण तुझा चेहरा थोडासा नाराज दिसते मला तू बोलते पण तुला म्हणजे काय आगळा वेगळाच नाही ग शांता दुखते गोटी ना दुखते गोटी बायकोचा बायकोलेच माहिती अरे दुखते म्हणजे कसं दुखाचा प्रश्न का आला अरे तू पटलाची पटली कमी काय हो सर्व तू आवडला दुखते गोटी सुखते गोटी बायांचा बायले माहिती माणसाच्या जातीला करते का आजी करते का हो बायाच्या बायाला माहित राहते पण घरच्या नवऱ्याला सांगायला काय हरकत आहे आता पराया हो का बायाच्या गोष्टी बाहेर करा पण दुःख सुख हा पती पत्नी सांगितलं पाहिजे का म्हणते एक गोष्ट सांगू तुम्हाला एकावन्न 10-20 सांगलं खरंच माझ्यावरती प्रेम करताना तुझ्यावर प्रेम म्हणजे मी कोणा ढोरा डुकरा प्रेम करतो का असंच करता केवढी खराब बायको असेल रे मला म्हणते माझ्यावर प्रेम करता लोक प्रेम करीन का अरे कधी मला वचन द्या का मी मागेल तसं कराल ना तुला प्रेम करतो पण वचन देऊ या पाटलाला घेते आपल्या पाव बस फूल है गुलाब का शांता ये फूल है गुलाब का ये फूल काटने से नहीं डरता फूल है गुलाब का ये काटने से क्या नहीं डरता कि मैं तुझसे इतना प्रेम करता हूँ कि आजू बाजू वाले को भी नहीं डरता क्या बात है क्या बात है तुझे मजा के वाटते का ये मारे सगळा बुद्धीचा बाल झाल्यावर फुटलीच्या बालाला तर मजा आहे ह्या चांगल्या बालात कोणी मजा आहे या फुटलीच्या बालात मजा आहे अहो हे कर काय मला म्हणतो? वचन द्या. तुला वचन देऊ कशाचा मी मागेल तो द्याल ना तुला का पाहिजे जाऊ द्या मग नको जा. काय बरं विचार कर मंजुळा येशील हा मला थांबना हा माझ्या पोराला त्याला काय नाही उमेदा इकडे ये तुला काय वाटतं जमाना बुद्धा आहे का अरे बुद्धा या पण माणसाले बायकोचे नाव घुसत बायकोचे नाव विसर त्या मानो अहो हे शांता तुला वाटत जरा बुद्ध आहे
55 वर्षाचा आहे. अरे बुड्ढा पण कट्टा, हर कामाला मी वच्चा. बाप्पा 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 माणूस रात्री घरी गेली यानं खोलीत म्हणते हा माणूस त्या त्या कोर्ट मध्ये या पोरायचं त्या पोराला सांगते हे कोण बायको रे. या माणसाचं वर्ष लागली नाही का मी जवानाव म्हणते बुडगा पण जवानाव कड्डा म्हणते सगळ्या कामात वड्डा म्हणते थोडशी नाही लागा मी आपल्या मला सांग कास्तकाचा वकील नांगर चुकतो कोणा गोष्टीत कमी हो मी. हाच माणूस एकटाच वकर झुकते आणि एवढे माणसं का बोलले लागतात. हे बायको उलटसरकरची आहे. तो म्हणायचं काय बाप्पा माझी कंबर गेली रे भाऊ. ए काय तिकडे पाहिजे का बाहेर पाहिजे नवरा तो का मी. तुम्ही वावा मग तिकडे का मला वचन द्या खरं प्रेम करता ना. तुझ्यावर मनापासून प्रेम तुझ्यावर एवढं प्रेम करतो आणली का नाही अरे डावा हो घेतली ना सिंगावर हो आणि अंगावर घेतली सिंगावर आणि हे खरंच कुकून लागते माझ्या नावाचं आपल्या भागावर. मा कुकू लावते नाही तर का कथावर लावते. मा तुमच्या नावाच्या गळ्यात घात हो एवढा मोठा दाब दाब. नायाच्या नावाचा नाही तर कोणाच्या नावाचा नाही. अवे धनी हा? आता चुपचाप राहता ना मी एक तुम्हाला सांगू तुम्ही मला वचन दिलं या वचनातून मागं नाही करायचं. कसा वचन म्हणजे प्रेमाचा झाला. तू वचन कोणता मशीन त्या वचनाला मी भागत ऐका मग पिकलं पान कधी नाही कधी गळून पडते ना. पिकलं पान कधी नाही कधी गळून पडते. आता तुम्ही म्हातारे झाले आता तुम्ही म्हातारे झाले अहो कधी नाही कधी तर मरण आहेच ना तुम्हाला. जन्म आहे तो मरण आहे. हा सर्व हा सत्यासाठी जन्म आहे. हे लेंबाले हा जो जन्माले आला त्याला मरण आहे. ऐकशील का तुलाच नाही अख्ख्या विश्वात अहो मी काही कोच काढून वाटणार नाही. हे देव विचारलं नाही ठेवलं तर आम्ही कोण आहोत का म्हणतेस तर. अहो मी का कोच काढून वाचते म्हटली का. आपा बुलगा म्हणतेस का नाही. याच्या पैसे मागा बोल बोल बोल. पिकलं पान कधी नाही कधी गळून पडते हो म्हणून म्हणते कधी ना कधी तुम्ही मराल. मर मराल तर हो उद्या मराल. म्हणले हो बरोबर आहे. मराल ना हो ऐका मग काकू माझी पौर्णिमा माझ्या पोटची पोर तुमची पोरगी होती ही पोरगी माझी पोटची पोर माझी पौर्णिमा दाखवली जात आपली. अहो चुप राहायचा का. बोल बोल चुप राहायचे किती रुपये घ्याल. बोल ना लेंबाडी. सक्का भाऊ पक्का वैरी ऐकले ना. हो स्वतःच्या माईचाच बाप पोरगा होत नाही होते काय. स्वतःच्या माईचा लेकरू होते का नाही होत. मला पोटचा न पाठचा अहो माझा लेकरू हो का कृष्णा नाही. ऐका ऐकून राहिलो. तो काही गेला सावत्रतच सावत्रात. मग कोण्या दिवशी तुम्ही मरून जा. कोण्या दिवशी तुम्ही कोण्या दिवशी तुम्ही मरून जा. तुम्ही मेल्यानंतर कृष्णा म्हणला तर मारल घराबाहेर काढल. काय झालं ते होत. हे कारभारी काढलं नवा तिकडं का दात नको काढा. बोल बोल. काढलं हो म्हणून सांगतो तुम्हाला आपल्याला जागा किती काय 20 एकर. हो 20 एकर आपल्याला जागा आहे बरोबर. आता मी का म्हणते का म्हणते 20 एकर पैकी नाही का हा. 10 एकर माझ्या कृष्णाच्या नावानं करा. हो आणि 10 एकर माझ्या नावानं करा. शांता हे 10 एकर नाही हे एवढीच निर्णय करतो. ऐकते माझी बरोबर बरोबर आहे. लहान सर्वच आहे माझे तुझा नारी. सांगतो गोष्ट खरी माझे नारी माझे नारी तुला माझे नारी सांगतो तुला माझे नारी सांगतो तुला माझे नारी सांगतो तुला माझे नारी सांगतो तुला माझे नारी सांगतो
तुम्हाला तुम्ही जर माझ्या नावाने 10 एकर जागा करत नसेल ना मी आपल्या जुन्या घरीच जाते आपल्या माळरानाला जाते. असे जाऊ नको तू चाल माझे लारी जाऊ नको चाल हो जाऊ नको चाल हो नारी जाऊ नको चाल जाऊ नको चाल हो जाऊ नको चाल हो नारी आपलं सांगतो तुला मी खरं हो तुला सांगतो मी खरं मी बरोबर जागा लिहून देईल तुला जागा लिहून देईल तुला जागा लिहून देईल तुला देवा मुलीच्या लग्न झाल्यावर हो धीरे धीरे होती मुलीच्या लग्न झाल्यावर हो धीरे धीरे जागा अजय माळ तुझीच आहे हे जागा कोण खाणार आहे मुलीच्या लग्न झालं मुलीचा पहिले चांगला खरंय. तुमचं म्हणणं असं आहे ना माझ्या पौर्णिमाचं लग्न झालं हो. की 10 एकर जागा माझ्या नावाने कराल कुणाच्या माझ्या तुझ्या नावाने करू नाही तो का तुझ्या नावाने करण्याच्या म्हणून होईल म्हणजे का टोलमूल करते झालं ना जेवण करतो आता पुरं येतील ना आता घरात झालं तू येत होता तुमच्या माग माग शांता म्हणतात शांता शांताबाई शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने जैसे शांताबाई चलती है उसके पैर की आवाज कैसी आती है छम 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 शांताबाई केली का नाही केली पाटल्याला आपल्या मुठी असा पंच मारला आणि या सावकाराला आपला मुठीत केला बायको म्हणाल तसा होईल नवरा झाला भाड्याचा बळी चला मला पाटल्याला आमंत्रण केलं होतं का दादा एखादा ड्युटीवाला मुलगा असेल तर आम्हाला बायच्या लग्न करायचे ड्युटीवाला मुलगा असेल तर तू घराकडे आणू शकतेस पण निरोपाला निघणार का म्हणजे मास्टर एक मुलगा मास्टर आहे आणि तो मराठी शाळेला आहे सरकारी आहे काही हरकत नाही मी पाटलाकडे जातो पाटलाला निरोप देतो हा हा अहो नांदन नांदन माझ्या रमाचं नांदन अहो नांदन नांदन माझ्या रमाचं नांदन 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 माझ्या रमाचं नांदन 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 माझ्या रमाचं नांदन अहो नांदन नांदन माझ्या रमाचं नांदन अहो नांदन नांदन माझ्या रमाचं नांदन 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 माझ्या रमाचं नांदन 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 माझ्या रमाचं नांदन बोलत चालत घरापर्यंत आलो पाटलाला देऊन पाहिजे पाटील साहेब
नमस्कार नमस्कार भाटो नमस्कार हो पहिल्या चुलत्याचे रिश्ता होता आता कोणता रिश्ता? आता तुझा रिश्ता बदलला म्हणजे तुझी मामबाई आता बहिणीला मागितलो बरोबर आहे ना? म्हणजे तू झाला माझा सारा मी तुझा भाटवा का म्हणतेस तरी भाटो जमवलं का? का बे तोच का? अबे जेवण खावा जमवलं म्हणजे का? सांग, ह्या ज्या गोष्टी आहेत हा. काही गोष्टी चांगल्या विचारल्या बे तुम्ही बाकी वेळ सांगितलं का दादा बंड्या? हॅलो एखादा ड्युटीवाला मुलगा असेल तर तू घराकडे येऊ शकते. हो आमच्या काय करायचं? पौर्णिमासाठी मुलगा पाहिजे होता हो मी तुला माहित आहे हो मी आपल्या मुलाला हा. किंवा त्या मुलीला परायण समजलो दुसऱ्याची मुलगी नाही समजलो मी स्वतःच्या मुलगी समजलो आणि तिचा जो माझ्या हाताने कन्यादान होईल अरे कन्यादान होईल माझ्या हातानं हा मुलीचा कन्यादान म्हणजे काय म्हणतात दाने दाने पे लिखा रहता है खाने वाले का नाम खरी गोष्ट बोलतो. तशावानी मुलीसारखं दान करणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे म्हटलं का बरोबर. माझ्या हाताने जर ते मुलगी दान झाली हो. मी धन्य होईल बरोबर आहे. मी परायला समजर तिला जेवढा लागेल खर्च पण त्या पोरीला देईल मी चांगला एक ड्युटीवाला पाहून खर्च दिणार नाही ड्युटीवाला मुलगा आहे ना? ड्युटीवाला मुलगा पाहिजे आणि तो मास्टर आहे मराठी. गव्हर्नमेंट प्रायव्हेट मास्तर भरपूर राहतात प्रायव्हेट नाही आहे, गव्हर्नमेंट ड्युटी आहे त्याला. जिल्हा परिषद मास्तर हा, आहे जिल्हा का? परिषदला. हा ठीक आहे मग आणू का मी त्याला घ्या पोराला पोराला घरापर्यंत आणू का? पोराला घरापर्यंत जाणार हा. ना पण मी आपल्या बायकोचा विचार घेतो कारण का ते इथलेली आहे विचार घेऊन या पाहिजे तुम्ही. आपला भाऊ बंडिया तो घेते चांगला दंडिया. तर तो का म्हणते एक शिक्षक आहे म्हणते मास्तर जिल्हा परिषदचा मास्तर आहे म्हणे माझे मा देवा देवा माझी विनवणी ऐकला रे. माझ्या पोरीसाठी चांगला सुंदर संवर पाठवला रे देवा. माझा मास्तर आहे का गं? मास्तर आहे तर मी म्हणलं आपल्या पत्नीला म्हणजे माझी लाडाची शांता तिला विचारली तेव्हाच मला पूर्ण गोष्ट सांगीन तिला बोलाव का मला का वाटलं नाही का तुम्ही काय पोटच्या पोरीचं काय वाईट करेल का? अरे पण मी पोरगी तिला मी पोरगी पराय समजत नाही ना तिचा मी कन्यादान करीन तिच्यासाठी 2-4 लाख रुपये जर लागले मला काही फरक पडणार नाही तो गोष्ट बहीण भाऊ आहे या माणसाने म्हणली पहिले दवाखाना कर माझ्या कमरेचा 100 लाख काम करायचं. तर इले म्हणलो मागच आणलो इले आम्ही सरसुजात तेल आणलो त्याला गरम कर म्हणलो हे लेमाडी तो तेल नाही लावाल कबूल करा आता इले पाहिजे इंजेक्शन पाहिजे इंजेक्शन पाहिजेत ना मोठ्यानं दुखते कळलं का आता करते बघा. भर काम करते बांधण्यातला काम करते घरचा काम करते कंबर दुखवलं का कप्पी दुखते का पण मी पोरगा बोलावू का राव द्या मग आराम करते या गावच्या लहान लेकराला पाठी उभा करते नाही बाबा का करते पाठी उभा कर. कमी होऊ का नाही हो तुम्ही हो आता मरीन का वाचीन व मरी का म्हणजे एक लात मारी माहोत त्या समोर मुंगी पायात दबून मरून जाईल. असं नाही व नाही भाऊ मुंगी मरत नाही हत्तीच्या पाया मुंगी मरते का हत्ती फुकट चालते मी का म्हणलो अहो लवकर पाहुणे बोलवा लवकर बोलवतो मी पोरीले तयार करते चाय ना अनुभव करून घे. ते बंडिया मुलाला घेऊन येऊन जा कोणाच्या मुलाला घेऊन येऊ का? मुलाला घेऊन जा मी आपल्या मुलाला आणि मुलीला सांगून देतो ठीक आहे तुम्ही तयार झाला मी मुलाला घेऊन लगेच येतो मी आपल्या पोराने सांगतो का तुझ्या बहिणीसाठी वर येऊन राहिलेला आहे आणि त्या मुलीने सांगतो का बेटा तुझ्यासाठी बघण्याकरता येऊन बाळा रे माझ्या लाडक्या कृष्णा कृष्णा दादा दादा काय बाबा काय झालं नवीन गोष्ट सांगतो कोणती बाबा मध्ये तो तुझा मामा होणारा बंडिया हो 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 तुझा मित्र हो पहिले मित्र होता आता मामा झाला ते माझा सांग तुझा मामा तर त्याला सांगितलं होतं का माझ्या पौर्णिमासाठी एखादा शिकला सवरला ड्युटीवरला मुलगा मायापूरसाठी आणलो आणि तोही गव्हर्नमेंटचा प्रयत्न नाही गव्हर्नमेंट हो तर तो म्हणते जिल्हा परिषदेला मास्तर आहे म्हणते
मास्तर आहे म्हणते हो तर बरं ठीक आहे ना बाबा करून टाकू हो तर करून टाकू हो तिला बाई सांगून देतो हा? सांगून देऊ बाई ग माझे लाडके मुली 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 ग पौर्णिमा काय बाबा मी का म्हणलं काय तुझ्यासाठी मुलगा पाहण्याकरता येऊन बाबा. राहिला आहे तुझ्यासाठी मुलगा पाहण्याकरता येऊन राहिला आणि तो सर्व्हिसर आहे मास्टर होय का हो मी जातो बाबा तुम्ही जसे म्हणाल तसे ठीक आहे ना होय बाबा ताई बाबाने तुझ्यासाठी मुलगा बघितला ग नोकरीवर आहे म्हणते मुलगा जिल्हा परिषदला होय का बहिणीसाठी मुलगा पाहिला शिकला सवरला रे दादा शिकला सवरला हो की रे बहिणीसाठी मुलगा पाहिला शिकला सवरला रे दादा शिकला सवरला हो की रे शिकला सवरला रे दादा शिकला सवरला हो की रे शेतीवाडी लईकाच्या घरी मनामध्ये भरला रे दादा मनामध्ये भरला हो रे मनामध्ये भरला रे दादा मनामध्ये भरला हो रे शेतीवाडी लईकाच्या घरी मनामध्ये भरला रे दादा मनामध्ये भरला हो रे मनामध्ये भरला रे दादा मनामध्ये भरला हो रे लोकाचा जमाव झाला मंडप भरला रे दादा मंडप भरला हो धीरे धीरे मंडप भरला हो दादा मंडप भरला हो धीरे धीरे मन माझ्यावरचा भार उतरला हो बाई भार उतरला हो धीरे धीरे भार उतरला रे दादा भार उतरला हो धीरे धीरे काय दादा बाबांनी तुझ्यासाठी मुलगा बघितला आणि मुलगा नोकरीवर आहे म्हणते मुलगा येणार आहे ताई जर मुलगा चांगलाचा असेल ना ताई तर तुझं लग्न करून टाकू ग दादा काय बाबाला ना तुम्हाला जो पैसे नाही तो मला खरा ठीक आहे ना होय दादा. आमच्या मनाला करशील ना ताई होय होय दादा. ठीक आहे चल चल चला सगळ्या गोष्टी बरोबर झाला पण मी त्या मास्तरला फोन करतो आणि लगेच त्या मुलीच्या बापाच्या घरी घेऊन येतो हा 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 हॅलो 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 अरे परेम भाऊ घरी आहेस का तू मॅसेज करतो ना मला बरोबर अरे तुला मुलगी बघायला जायचं अरे कोण बंडू आहे का हा पंड्या बोलून राहिलो ना मी बोल ना कुठे जाते म्हणलं हा चलिए जल्दी पटकन ये हा ठीक आहे आलो ये आलो अरे का म्हणता बंडूजी तुम्ही नमस्कार 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 खूप दिवसात दिसल्या स्वतःच वारला आला होता तो उद्या वारला होतो बाबा आता का म्हणते त्याला सरकारी पेमेंट सरकारी पेमेंट पहिले असाच होतो ना असाच होतो म्हणलं जागा भरला बापा रोजची बियर काय जागा मग जाऊ दे इयर बियर हा. मी का म्हणतो बोल ना मुलगी शिकली समजली आहे शिकली समजली आहे? भावा ढेपाली चांगली आहे चांगली आहे का कंच्या देखो पंचा आपल्याला चांगली पाहिजे टनाटन बासी होते बे भासची झाली तर काय झाली टनाटन टुरी दिसली पाहिजे बा तशीच्या टनाटन तुम्ही. लेवल पाडणं लेवल नुसार गोष्टी करणं आता लेवल सारख्याच गोष्टी पाहिलो करतो गव्हर्नमेंट मास्टर जिल्हा परिषदचा बरोबर आहे मग आपल्या लेवलला पाहिजे का नाही तुझ्या लेवल पावलं ते मुलगी दाखवून राहिलो मी. चांगली आहे का बाबा पावा का चांगली सगळ्या वना काढायला चांगली आहे. मग काय सगळ्या पाहिजे? गोष्टी चांगली आहे म्हणून मी तुझ्या घरापर्यंत तुला फोन केला हो हा, मी म्हणलो का मुलगी पाहायला जायचं आहे. बरं चाल ना तर मग ठीक आहे. तू म्हणतेस तर चाल हा, हा, अरे हळदीच्या रंगाला आम्ही जातो. हा? लग्नाच्या हळदीला पिवळी झाली रमा लग्नाच्या हळदीला पिवळी झाली रमा भीमराया
घरी नांदाया आली रमा भीमराया घरी नांदाया आली रमा लग्नाच्या हळदीनं पिवळी झाली रमा लग्नाच्या हळदीनं पिवळी झाली रमा भीमराया घरी नांदाया आली रमा भीमराया घरी नांदाया आली रमा आला घर बापा लवकर आता तुझ्या जर गाडी तशी चालतेस ना तू आपली स्पीडच तशी राहते ती स्पीडत तू 70-60 पाठवते जवळ आहे बुलेट हा. आपण कवाय मारू शकतो डिलेट ठीक आहे बरोबर आहे ठीक आहे तू इकडे हो मी त्याला बोलतो बोलते बापा मुलीच्या बापाला बोलवतो ना मी. बरोबर घे लवकर हो. पण आता मला सुट्ट्या आहे दिवाळीच्या हो, दिवाळी. जमलं तर आत्ताच्या आत्ताच हुलकवून टाकून बरोबर आहे मग ठीक काय आहे? सुट्ट्या भेटत नाही हो. हा, हा, हा. आवाज येणार? विश्वनाथ दे आणि माझ्या भाट 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 कोण मामाजी नमस्कार अरे नमस्कार भाताजी नमस्कार नमस्कार आज हा मुलगा बाबा घरी नाही आहेत. बाबा बाहेर गेले बाहेर गेले का? येणारच आहेत लगेच हा, मी मुलाला घेऊन आलो ना आला का घेऊन बरं ठीक आहे मी आईला आवाज देतो आणि सगळ्या गोष्टी आईला सांगतो तुम्हाला पहिले सांगितलं होतो का मी मुलाला वेळ नाहीये तुम्ही ऐकायचं करून ठेवता हल्ला ऐकत आहे सगळा मी आईला आवाज देतो आणि सांगतो सगळी तयारी करायला शाळेच्या हातरात- हो तर तू हो तुम्ही बसून राहा या कुत्र्याचा तोंडा तू आई शब्द मला आवडतच नाही बघ छी एवढी खुन्नस येते न त्याची असं गोळा धरावा टाकून मारावं याला आई ग आई म्हटलं महादे आई 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 ही ग आई अरे आई मेली का अगं पाहुणे आई आई म्हणून ओरडून राहिला पाहुणे आले आपल्या घरी चोप तुझ्या तोंडातून आई शब्द मला आवडत नाही पहिलं सांगत आहे मला आई म्हणायचं नाही पाहुणे मला आले आई आपल्या घरी फक्त अज्जी अज्जी म्हणायचं अज्जी आवाज द्यायच्या वेळात इकडे या बसा उठा हा लागेल तो लागेल म्हणायचं बरं, आई ठीक आहे. जर म्हणशील तर ठीक आहे आई पाहुणे आले ग आपला काराटोंडी तर दाखवू नको कुत्रिया भाट भिकारी पाहुणे आले चला ए बंड्या मस्त आहे रे सुंदर बाबा माझी भाषी कशी तसा मुलगा कसा अच्छा पटेल काय आई पोरगा मोठा सुंदर अगं तुला पसंत येईल तो मला अगं तुला मस्त आवडेल होय का तुला कसेच आवडते मला माहित आहे आई मी तुझ्या विरोधात जाऊ शकतो का ग अगं नाही गं, तो किती आता मग? सुंदर आहे अगं मायचं लेकरू कधी माय कधी वाईट सोचते का ग मुलाचं नाही आई नाही ना बेटा नाही. सुंदर आहे बेटा तू जास्त पाय माझी धुवायला पाणी नाही पाहिजे जा. हे शांताबाई शांताबाई माझे भाटोबाला दिसत ना तू झालं गाडी सध्या डारा येते चुप राहील रे तुझी मटकून राहिलीस ना त्या तोरा पाहुणे येते तुझ्या भाट संडास मध्ये गेल आता आला असेल संडासातून त्याला कायची लागते हो संडास अरे रात्री नको खावा म्हणली हा. ती बोकऱ्याची मोटण आणली पोचून आहे ना गुड 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 पोट बरोबर थंडी झाली सर त्याला हा आवाज येते हो, आवाज आहे कारभारी कारभारी बैरी झाले वैमानाच्यांचं म्हणा आता बोललं पहिला गिरा नाव चांगले का सापाट माझे अरे आपल्या बाईले पाहुणे आले पाहुणे गोष्टी आले का अहो आणि बंड्याला काही सर बंड्यानं चाललं पोर हो का चांगली गोष्ट आनंदाची पण पोरगा कोणता काम करते अहो तुम्हाला माहिती आहे मास्तर आहे मास्तर घरी आहे ना जिल्हा परिषद शाळेला मास्तर आहे बरी या अहो तुम्ही चला पहिले अहो ते पौर्णिमेला सांगितलं मी पाणी चला अहो तो सांग पण मला पाहुणे का परिचय तर घेऊ दे घ्या लवकर हॅलो
बंड्या माझ्या मित्रा 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 बंड्या हो रे मला फोनही नाही करू शकलास. पण तुम्हाला तेव्हाच तर करायला होतं ना मी. तेव्हाच करायला होतं. फोन करायला पाहिजे. तर तुमच्या मुलीसाठी मास्तर आणलं मी केलंच तर. मुलगा आणला ना तू. हो मुलगा आणला मी. मुलगा ठीक आहे का बाबा. जिल्हा परिषदला मुलगा मास्तर आहे. जिल्हा परिषद मास्तर आहे. तो गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट आहे असं प्रायव्हेट. गव्हर्नमेंट मला पाहिजे. प्रायव्हेट पाहिजेच नाही. मला गव्हर्नमेंट ड्युटीवाला मला जवाई पाहिजे. गव्हर्नमेंट ड्युटीवालाच आहे ना. दोन शब्द बोलू शकतो. बोलू शकता तुम्ही. आवाज मला नाही बोलायला. अरे बाबा प्रवीण उभा हो. प्रवीण हा प्रवीण नाव ठेवला. नाव खूप सुंदर नाव आहे. प्रवीण नाव त्याच्या चांगलं सुंदर. बापरे त्याच्या बाबा चांगला नाव आहे. नमस्कार जी. नमस्कार नमस्कार. हा तुमचा मित्र मंड्या. हो याला सांगितलं होतं का माझी मुलगी हो शिकली सवरली आहे पण खाली आहे. पण मी मुलीसाठी वर चांगला. आमचे गुरुभाऊ आज या ठिकाणी मगाशी सांगितलं का मोरेसर शहराचे चेले या ठिकाणी एक तिकडं एक इकडं. हो तर आमची मुलगी वगैरे बघितली का नाही. नाही ना तुमची मुलगी अजून बघायचा हो. बघायची आलं. नाही. बसा बसा बसा. हो. बसा बसा. हो आता पोरीला मी पाणी गिरी चहा वगैरे पाठवते. हा काय माणसात का म्हणजे का आम्हाला वेळ राहिलं. हो बाबा आम्ही केव्हा नाही म्हणलं. बाई ग माझे लाडके जन्म दिनारे बाई व बाई. पौर्णिमा ते पौर्णिमा पहिले पाणी वगैरे दे. चहा वगैरे लवकर घे पाहुण्याला. दे लवकर दे बघ. मामाजी ओये मामाजी का म्हणते राहते. पाणी घ्या. अरे पहिलं पाहुण्यात दे राहते. मग मी घेईन बाजूमध्ये. गुरुजी पाहिजे धुवा. पाय धुवा. मामाजी तुम्ही पण घ्या ना. ठीक आहे ठीक आहे दे बाकी. काय चाय घे आण. बापा 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 भाऊजी इकडे या. तोंडाने बोलत झालं. आता मी भाऊजी म्हणून आलो तुम्हाला. आता मी तेच बोललो. काय ना म्हणतात ना बोललं का म्हणते रे भाऊजी. मला हे सांगा मुलगा तुम्हाला पसंत आहे का. मुलगा म्हणजे एक नंबर आहे. मुलगा एक नंबर आहे बिलकुल. हा ठीक आहे. सोन्यासारखा मुलगा आहे. गव्हर्नमेंट ड्युटीवर आहे. आमची मुलगी पसंत आली का तुम्हाला. आम्हाला मी मुलाला विचारतो ना. माझ्या कर्तव्यात मुलीच्या बापाला एक शब्द विचारला. चवलीची शेगा उंच पुरी आहे. चांगली आहे ना. हा बरोबर आहे. थांबा मी मुलाला एक शब्द विचारतो. दादा माझ्या प्रवीण दादा दादा रे. का म्हणता बंडूजी बोला ना. तुम्हाला मुलगी पसंत आहे का. आता पसंत म्हणजे तिच्यासोबत बोलणं चाललं काही झालं नाही. आता बोलणं चाललं करू शकते ना. अशी पाहायला देखायला की चांगली आहे. हा देखायला चांगली आहे ना. थोडीशी वारून वावसून आहे. हा तर होते. पण माय चांगली आहे ती गाजर गुजर. हा कसं आहे बाय बाय पुराणी हट्टी आहे ना ते. बापाई चांगला आहे. पुराणी हट्टी आहे. आता मुलगी पा आपल्या तिला हळद लागल्यावर थोडीशी अंगात भरते ते. भरल का. हा बाबा खाऊ नाही.
मग करून टाका ना का तिथं नाहीतरी आपल्याला आता सुट्ट्या लागल्याच आहे हो करून टाका फिक्स म्हणजे तू बोलू शकते का दोन शब्द बोलून पाहिजे म्हणलं थोडस ठीक आहे मी बोलवतो इकडे ये. हो. अरे भासी माझ्या लळाच्या भासी पौर्णिमा गा काय मामाजी भासी काय मुलाची इच्छा आहे का तुझ्यासोबत दोन शब्द बोलायचा आणि तुझी इच्छा असेल तर त्या मुलासोबत दोन शब्द बोलू शकते ठीक आहे ना मामाजी हा, बोला तुम्ही दोघे जण. हॅलो काय एक्सक्यूज मी काय आहा काय नाव आहे व तुझं व्हॉट इज युअर नेम बापरे व्हॉट इज युअर नेम म्हणते माय नेम इज प्रवीण माझं नाव पौर्णिमा विश्वनाथ कळाम कळम वय कळाव तुमचं किती झालं तर शिक्षण माझं शिक्षण हं? फायनल आणि तुला जमते का काय काम धंदे होय ना सर्वच कामं करते करता बी येते होय का गोष्ट करता माझ्या आईने सर्व शिकवलं मला हो का होय मग तुम्हाला आवडलो का मी होय ना खरं? आईला पसंत मला पसंत नाही नाही आईला पसंती सोडा तुमची आई तर एक नंबरची दिसली मला पण तुला जिंदगानी करायची आहे माझ्यासोबत माझे आई बाबा माझ्यासाठी चांगलंच सोचतील ना हं? माझ्या आई बाबाला पसंत मला पसंत नाही ते गोष्ट बरोबर आहे पण तुला माझ्या घरी यायचं आहे का मी आई वडिलाच्या शब्दाच्या बाहेर कधीच नाही जात खरंच होय दे मग हातात हात हा आणि गावरान मैदा रागवला सांगते गावरान मैना रागोला सांगते तोचीचा जन्म करा अरे गावरान मैना रागोला सांगते तोचीचा जन्म करा आता हळू हळू पिंजऱ्यात दार उघडा आता हळू हळू पिंजऱ्यात दार उघडा गावरान मैना रागोला सांगते कोशिश करी बसवा करी पकडा आणि हळू हळू तिचे राजदार उघडा हळू हळू तिचे राजदार उघडा गावरान मैना रागोला सांगते तोचीचा जन्म करा गावरान मैना रागोला सांगते तोचीचा जन्म करा आणि हळू हळू पिंजऱ्यात दार उघडा आणि हळू हळू पिंजऱ्यात दार उघडा गावरान मैना रागोला सांगते कोशिश करी पकडा अहो कोशिश करी पकडा हळू हळू तिचे राजदार उघडा हळू हळू तिचे राजदार उघडा झालं ना झालं बाई ठीक आहे मग आय लव यू आय लव्ह यू टू बाप रे हा मेरी जान खाती आहे का कपुरी पान नाही खात नाही खात नाही जमत तुला काय आई बंडू ते माझ्या दोस्ता समजलं? करून टाका सेटिंग आता तुम्ही लावून द्या सेटिंग हा, ठीक आहे, ठीक आहे. बंद राहते माझी मीटिंग बरोबर आहे का? काय जमत नाही मी कर्मचारी माणसं हो कर्मचारी माणसं आज येते तर उद्या येते मीटिंग आहे आम्ही कर्मचारी माणसं वेळ आल्यावर कुठेही मोडा लागते कंच बरोबर म्हणून म्हणतो ठीक आहे ठीक आहे हो आता भाजी बोललेले बाय मी काय म्हणते हा गुरुजीला सगळ्या गोष्टी पसंत आहेत पसंत म्हणते आजच्या आज आपण निपटवतो आपण चालेल चालेल का हो ठीक आहे मी का म्हटलं माझा पोरगा गजानन कृष्णाने मला एक शब्द कळवले माझ्या कर्तव्य आहे बरोबर आहे आज जर आईने कळवलं नाही कळवलं किंवा बहिणीने नसेल सांगितलं पण माझा काम आहे मी बाप आहे बरोबर माझा मुलगा हो बरोबर आहे पोरगी आहे आणि पोरगा एक शब्द पोराला विचार बरोबरीचा पोरगा झाला तर बापा मागणे एखाद्याला विचारलं पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे बाळा रे माझ्या लाडक्या बरा
कृष्णा कृष्णा रे कृष्णा. काय बाबा? मी का म्हटलं काय? आपल्या बाईला पाहण्याकरता मास्तर आला. हो बाबा. पसंत सुद्धा केला, पण तुझ्या पोराला पाहिलं पाहिलं बाबा मी. मुलगा सुंदर आहे बाबा. पोरगा आणि सुंदर. आपल्या बाईला खूप जोडा जमेल बाबा. कृष्णाचा एक नंबर जोडा. मला मुलगा पसंत आला. तू का काय बाबा? राम आणि सीता. हो बाबा. होती तशी कथा. हो बाबा. हा? हो. मस्तच मस्त एकदम सुंदर वाटला आता रे. ठीक आहे बाबा. काय म्हणत होते ते? पसंत आहे. पसंत आहे म्हटलं. सर्व ओके. सर्व ओके आहे. बिलकुल बिलकुल. लग्न करून टाकायचं म्हणते. तो तुझा मित्र नाही का हा. पंडिया हा. लमका हा खूप मात्र मटकते. हा लमका इकडे की नाही. नाही बाबा. भाग तेवढा आहे ना. हा? तो 1.5 पाय आहे बाबा. हा? तो आहे 1.5 पाय. हा. पण त्याने आग मोठी आहे. नाही नाही आग म्हणते म्हणतेच नाही का लंगड्या लुलेलं आग मोठी. हो. आणि कळून दिलेलं आग मोठी असे पहिले. हो हो. हे गोष्ट सत्य आहे बाबा. खरं ना? खरं हो खरं हो. असे म्हणतात म्हणून म्हणतो. हो ठीक आहे बाबा. पोरगा पसंत आहे ना. पसंत आहे बाबा. मग आता का करायचा लंबा दूर जाण्यापेक्षा लग्न करून टाकू. लवकरच लग्न आटपून टाकू. ठीक आहे बाबा. लग्न आटपोल आपला एक भार कमी होऊन जाते. हो, ठीक आहे बाबा. राहिला तुझ्या तुझ्या एखादी तुझे नशीब योग. माझी टेन्शन नको घ्या बाबा तुम्ही. असं नाही. आई वडिलांना काय वाटते, अरे एखादा मुलगा आपल्याला ड्युटीवर चाललं तर आमचं टेन्शन दूर का माझा मुलगा आहे बा. आम्ही हे उन्हाळे पावसाळे पाहिला. आजकालचे पोरं उन्हाळे पावसाळे पाहू शकत नाही. हो बरोबर आहे का नाही. ठीक आहे बाबा. आजच्या पोराला एखादा नांगर धर्म नाही. या पोराला त्याला सांगा का नांगर धर्म ते नांगर धरतील, पण या पोराला नांगर धर्म आपण धरतोय का तर? नाहीये नाहीये बाबा. म्हणून म्हणतो का उन्हाळे पावसाळे पाहणं भलत्यालाच काम नाहीये. तुला वाटत असेल कृष्णा का माई एकर 30 एकर 20 एकर शेती आहे, पण दादा शेतीत मेहनत लागते. हो बाबा. बरोबर आहे. बरोबर आहे बाबा. म्हणून ज्याची मेहनत स्वतः शेती करल त्याची शेती बाबा पूर्ण होते गती. आणि जेवढा पैसा गेला ते हो कारी माती. ऐक हो बाबा. जा लवकर जा. बापू चला घ्या. चला. अरे बंड्या तुम्ही तयार झाली का तिकडं? हा? मुलीची तयार झाली का? आम्ही तयारी पूर्ण झाली आहे. हा माझा मुलगा आहे, बायको आहे, अजून पाहुणे घरी आहेत. तुमच्या मोठ्या घरी आहेत का? हो तुझे पाहुणे माझे कोणते हात तो भाऊ चुलत भाऊ ते आहेत ना. हा ठीक आहे. तुम्ही तिकडे मुलीला हालत राहा. अन पहिली हरादा त्या मराठी बाबाने पहिली हरादा त्या मराठी बाबाने ना दुसारी भाऊ अक्षितावाद लवकर घे. या गावच्या बायाला लवकर लवकर या पोळ्या करायला तावे बाटा. नवरदेवाला मंडपात लवकर या.
आपण ढेंगराच्या लावा ना रवींद्र. सर्व इष्ट मित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? शुभमंगल आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा तुझे मधुपरित पूजन करा अंत बटा से धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे वागन बहुबल बलान करणे कोरिया सदा मंगलम शुभमंगल सावधा शुभमंगल सावधा शुभमंगल सावधान मंडपी जाला तुम्ही जान 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 मंडपी जाला तुम्ही जान 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 शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. माझ्या पोरीनं जास्त कष्ट नाही केले जी. माझ्या पोरीने जास्त कर्ज नको. माझी वैताग नाही का वैताग नाही नाही तसा करत नाही जास्त करत नको त्याचा मा पोरीले अजिबात नाही दे मा चांगले बेटा करूले माहेरी जाते बेटा सासरी जाते वा बाई माहेरचे कोणी आले आता पाय धुवाले पाणी न कपड चाय द्यायचं बेटा कोणी आई विसरू नको बेटा. आई बाबाला नाही दादाला बोलव नका. कोणाला बोलव म्हणली की तू? बाबाला बोलव आई. बाबाले आपला स्टोरा दाखवते नवऱ्याला नाही येऊन बोलवायचं. तुमची ममता कोठी जाते? कोठी म्हणजे माहेरची ममता लेकराकडे जाते नाही जाते. अरे हो ना तुला लेकराची ममता आम्हाला आहे का? अरे 4 मला राहावं लागते. आता कोणी मित्र लग्न लागला लग्नाचे कोणती बसली हो पण आता बुंदीचे लाडू दिलो हो दिलो ना बरोबर आहे बापा. जेवण चांगले जेवता म्हणा नाही तर खाली दारू पिणेवाले माणसं खाली कालवते. जवाई लढते तू तुमची पोरगी लढते त्या बहीण लाडाची लेखा करायची. तसा नाही करावा. तिला जाऊ द्या तुमचा हलका मन कर तिच्या बहीण हो ना जाऊ द्या हिच्या बाई मला लढते. बाबा आई आई बाबा ओय आई अहो तसं नाही मी का म्हणलो ते पोरगी जाते हलका मन केलं पोराचा मन कसं होते तुला माहित आहे. आपण आपल्या पोरीला हिंमत दिल्या पाहिजे. तुझ्या तिचा हलका मन कर. आतापासूनच जागा झाडून ठेवते त्या भाऊ असं जवाई माझी मुलगी कोणता काबाल कष्ट नाही केला नाही करत तर नाही करत नाही. शेतीकर काम केलं मी कष्टकर जरूर आहो. मी काय म्हणतो मामाजी बाकी काही नाही केला तरी त्याला माया केला म्हणजे झालं काम. तुमचा सर्वच करल स्वयंपाक पाणी सर्व करल. सगळ्या कामात माहिती आहे. माहिती आहे कपडे धुते स्वयंपाक करते भांडे घासते फरशा पुसते आई करते ना टोळी करते म्हणजे मा कपडे वाळू टाकले घडी करते. तिला चांगलं करता येते का? नाही तर का हे पौर्णिमे नवऱ्या म्हणजे हो कसा त्याच्या मनाप्रमाणे वागायचं. मग नाही का जसा बनेल तसा करायचं. हो बाबा पाया पड घ्या ना. चांगली लाग लागा लागते.
नाही मी कॅलेंडर छापतोच की. दादा ए दादा ताई चाललीस का ग ताई? चाललीस? अगं कसं राहील मी, कसं राहील ग? दादा काय ग ताई? आईनं तू तुझा छळ मांडले रे. काय नागिनसारखी पाठी जात आहे हो सहसरलाही बहीण निघाली भावाची लहरी नंदेसरी माहेरची साडी हरसरी माहेरची साडी सासरलाही बहीण निघाली सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी ननेसाली माहेरची साडी ननेसाली माहेरची साडी भावाची लाडी ननेसाली माहेरची साडी ननेसाली माहेरची साडी जागत आहे जा आणि सुखी संसार आपला चालू देत आहे. होय दादा चांगला राहायचं रे. एवढा तुमचा प्रेम चालला का? ए बेटा होय ग बाय. सासूबाई आम्हाला जाऊ द्यायची लवकर. जा माझा आम्हाला लय कामं धंदे. लेमारी बायको आहे. अहो या धंद्या पाय माझा पूर्ण कपडे पडले. जाऊ दे त्या पोरीने आई अगं ये आई जाते ग. तिला जाऊ दे म्हणतो तर किती रागा करते. बापू यंदा दिवाळीला लग्न झाला. हो पुढच्या दिवाळीला नातू आला. नाही कॅलेंडर छापतो की नवीन वर्षात. हे बायको किती हलकट असेल काय टेन्शन घेत. ते त्याच्याने माहिती. म्हणजे नातवाले लाडवाले. हो नाही तुम्ही टेन्शन नको घ्या सासूबाई. मी पुढच्या दिवाळीला नवीन वर्षाचं कॅलेंडर छापून आली. बाय. पहा त्यावेळेस त्या बहिणीचं लग्न झालं. बहीण आपल्या गावाला गेली. बहीण गेली आपल्या गावावर. बहीण गेली बापा आपल्या गावात आणि लहाना तऱ्हेचा करून कचटावा करू लागली तेव्हा पतीची सेवा. देहवाहिला 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 हा हा देहवाहिला गडा दाबून माझे आई हिला दा या दिन दिन हो दिदी माझे आईला हो या दिन दिन हो माझ्या आईला दा या दिन दिन हो दिदी माझ्या आईला हो या दिन दिन
धीरे धीरे हो दीदी माझ्या आईला हो या धीरे धीरे हो दीदी माझ्या आईला गा या धीरे धीरे हो दीदी माझ्या आईला हो या धीरे धीरे हो दीदी पहा तिकडे बहीण आपल्या गावाला गेली आणि इकडे सावत्र आई काय छेड करते त्या मुलाचं आणि तो मुलगा काय करते आमच्या पोहण्याच्या माध्यमातून झालं माझ्या मुलीचं लग्न झालं चांगल्या घरी सुद्धा पडली आता झाली मी मोकळी झाली मोकळी शांताबाई झाली मोकळी आता फिरते रवरा भाऊजी आता या पाटलाला 10 एकर जागा माझ्या नावाने करावीच लागेल आणि माझा समोरचा काटा म्हणजे हा कृष्णा या कृष्णाला पहिलं या समोरी फेकून द्यायला पाहिजे चला आता त्या कामाला लागते या कृष्णाला आपल्या मातृत्वाचं सुख कधीच लाभ देणार नाही तसेच आमचे मोठे भाऊ वामन जेवण देतो आणि आईला जेवण घालतो आई ग आई म्हटलं माझे आई 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 ग आई अगं ए आई कुठे गेली असेल माहित नाही आई अगं ए आई आता घरात आहे की नाही ग आई अगं काय झालं असं काय गुन्हा घडला माझ्या हातून की तू असं माझं छळ करून राहिली गाई हे हो टाकडी आणि मी फिरते मोकडी गावरे का झाला कुत्र्या आई अगं भूक लागली का मला आता 4 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्न नाही दिली आई मला जेवण नाही दिली ग आज तर जेवण द्या खूप भूक लागली ग तुला भूक लागली तुला जेवायला देऊ ये ना अगं असे का वाटते जेवणाचा ताट आणले झाले तो ताट फेकून दिला काय आहे का तुझ्यासाठी नोकरी नाही करे तुझी का नोकरी नाही करे कुत्र्या नको मारू मार माझे आई ग तुझ्या पायाने बडी दोग आई कैलास मला नको मार मार माझे आई ग
तू देत ग नाही बाई.